काही उमेदवार तुम्हाला मला सांगावं वाटतं खेदानं प्रचाराला गेले। माझे एका महिलेच्या घरी 5-7 शेळ्या होत्या, आज हजारो कोटीचे मालक आहेत। प्रत्येक ठिकाणी पाया पडत असताना जिथं शेळ्या होत्या त्या माझ्या माता भगिनीची ती पाय शिवली नाही आणि नाकाला असा रुमाल लावून ती गेले। त्या माझ्या मातेच्या मनात काय वाटलं असन हे त्यांना जागा दाखवून देण्यासाठी येणाऱ्या 5 तारखेला माझी प्रत्येक मायमाऊली त्यांना धडा शिकून शिट्टी या चिन्हासमोर बटन दाबून मतपेटीत रूपांतर करून 7 तारखेला त्याला समुद्राच्या पातळाशी घालणार आहेत। पुन्हा त्यांचे नाव तुम्हाला कधी दिसणार नाहीत। अशा माझा सर्व मन्याड खोरातील सगळ्या जाती धर्माचा बांधव हे त्याला जागा दाखवली सोडणार नाही। पण तो हरला नाही। त्या गावात पद्धतशीररित्या त्याला येऊ दिलं। गावकऱ्यानं ठरवलं आता कसं रे बाबा तुझं गाव कुठं आहे, तू करतोस काय, किती शोषण करणार। त्या माझ्या बांधवानं 7 पिढ्याचा श्राप दिलाय। हे कुठं फेडणार तुम्ही पाप। निवडून यायचं तर तुम्ही स्वप्न बघू नका। तुम्ही पापाच्या मोठ्या अलट 50 फूट खड्ड्यामध्ये दोन्ही उमेदवार आहेत। परिषदेच्या उमेदवार सरस्वती राम नरवटे यांना अखेर शिट्टी चिन्ह मिळालेलं आहे आणि शिट्टीचा आता त्यांनी प्रचार करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। राम नरवटे हे त्यांचे समर्थक आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत। त्यांच्या काय भावना असणार आहेत हे अगोदर जाणून घेऊया। आज जे नियतीने ठरवलं होतं ते जे आम्हाला चिन्ह पाहिजे होतं ते चिन्ह म्हणजे शिट्टी, जनतेच्या मनातले चिन्ह होतं। ती शिट्टी आम्हाला आज निवडणूक आयोगानं देऊन उपकृत केलेला आहे। तर माझ्या सगळ्या माता भगिनींना, माझ्या सगळ्या युवक बांधवांना, सगळ्या माझ्या वडीलधारी माणसांना तुम्ही जे अपेक्षित होता, जे अपेक्षा होती आपलं चिन्ह काय असणार आहे, आज बघताय तुम्ही माणसं फक्त रामभाऊच्या पत्नीला कुठलं चिन्ह भेटेल याची वाट पाहत होते। ती चिन्ह म्हणजे शिट्टी चिन्ह आज आम्हाला भेटलेलं आहे। मी एवढा मनस्वी आनंदी आहे की हे आनंद गगनाला भिडतो अशी माझी भावना झालेली आहे। अहमदपूर तालुक्याला शिट्टी चिन्ह हे लाभलेलं आहे। अपक्ष उमेदवाराचं चिन्ह असल्यानंतर, शिट्टी असल्यानंतर नक्कीच उमेदवाराचा विजय होतो असं भाकीत केलं जाते अहमदपूर तालुक्यातील जनतेकडून। मला सांगा, आता जनतेमध्ये तुम्ही पोहोचत आहात, विजयाकडे तुमची वाटचाल सुरू आहे। काय संकल्प केलेला आहे, तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये काय उभारायचं आहे, काय विकास करायचा आहे, नेमक्या काय संकल्पना आहेत? हे बघा, आम्ही संकल्पनामा आमचा ब्ल्यू प्रिंट तयार आहे। आमच्याकडे विकासाचं विजन आहे। आम्ही सर्वप्रथम रस्त्याने प्रत्येक गावाला मजबूतीकरणाशी जोडणार। प्रत्येक गावामध्ये वॉटर फिल्टर प्युरिफाय प्लांट उभा करून स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करणार। प्रत्येक गावामध्ये डिजिटल स्कूल आणि बंदिस्त नाल्या हे पहिलं प्राधान्य राहील। दुसरं, युवकांना ज्या महापुरुषांनी जे काम त्यांनी योगदान दिलेलं आहे समाजासाठी की ते हजारो वर्ष पिढ्यानपिढ्या आपण विसरू शकणार नाही, त्या महापुरुषाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे सुंदर आणि देखणं स्मारक, जिथं फॉरेस्टची जागा आहे त्या ठिकाणी स्मारक उभा करून जिवंत असे शिल्प आम्ही उभा करायचा आमचा मानस आहे। जे सुनेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क आहे फॉरेस्टच्या जागेत, त्या ठिकाणी माझा मानस आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जिवंत असे शिल्प, जे हुबेहूब जे बाबासाहेबांनी केलेलं काम, बाबासाहेबांना ज्या काही गोष्टी समाजाच्या जीवनासाठी कल्याणकारी ते ठरतील अशा काही केलेल्या आहेत, असे ऐतिहासिक जिवंत असे प्रकल्प आम्ही उभा करून शिल्प की समाजाला त्याच्यातून प्रेरणा भेटेल असे आम्हाला बाबासाहेबांचे शिल्प उभारून माझ्या नव्या पिढीला प्रेरणा भेटेल अशी उभा करायचे। जे समाज चळवळीसाठी स्वतःला वाहून घेऊन समाजातल्या छोट्या छोट्या घटकाला उभा करण्याचं काम आणि प्रवाहात आणण्याचं काम जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं, त्यांचं सुद्धा भव्य दिव्य स्मारक आणि जिवंत असे शिल्प आम्हाला उभा करायचे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमच्या दसवाडीसारख्या ठिकाणी मुक्कामी राहिलेले आहेत, तिथं जागा उपलब्ध करून अण्णाभाऊ साठेंसाठी एक सुंदर असं स्मारक आणि अण्णाभाऊ साठेंच्या जे काही गोष्टी
समाज हिताच्या होत्या त्या प्रत्येक गोष्टी तिथं देखावी आम्ही उभा करून समाजाला दाखवण्याचं काम करणार आहे. संत सद्गुरू शिवलाल महाराजांचे आम्हाला भवन उभा करायचे. भवन उभा करून तिथं प्रार्थना स्थळ की जेणेकरून की तिथं माझे जे जे काही भक्त समाधानपणे तिथं साधना करू शकतील असे स्मारक आम्हाला उभा करायचे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारून जिवंत असे शिल्प रायगड किल्ल्याचे वेगवेगळ्या महाराष्ट्रात असणाऱ्या किल्ल्याचे शिल्प जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना जे जे काही महत्त्वाचे कार्य केलं ज्यांनी की आम्हाला प्रेरणा देऊन जाते आजही ते प्रेरणास्थळं आम्ही तिथं उभारून जिवंत असे शिल्प उभा करणार आहोत. त्याच्यानंतर ह्या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी काय संघर्ष केलाय, कशा परिस्थितीत शिक्षण घेतलंय, काय काय वेदना भोगल्यात, ती सगळ्या गोष्टी त्यांच्या सुद्धा फॉरेस्टच्या जाग्यामध्ये आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करणार आहोत असं तुम्हाला मी सांगतो. महात्मा बसवेश्वराचं त्यांचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही. सर्व महापुरुषांचं महात्मा फुलेचं तुम्हाला सांगतो एकत्र कुठं काय असं करता येणार आहे का याचा विचार करून आम्ही तसं तर ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. प्रत्येक कामाचं प्रत्येक काम कसं करता येईल आणि आम्हाला नवनवीन कामामध्ये आवड आहे. स्वतःला वाहून घेतलेला आहे. मला जनतेला आव्हान करायचं आहे पुढच्या व्यक्तीकडे विकासाचं विजन नाही एवढं तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही तर ज्ञातच आहे तुम्हाला माहीतच आहे ही लढाई खरी तुमची आहे. ही लढाई स्वाभिमानी जनतेची आहे. एकीकडे भ्रष्टाचारी लोक आहेत आणि एकीकडे तुमचा पुत्र आहे हे तुम्ही ठरवा. भगवान बाबाचं स्मारक नागझरी येथे चौक उभारलाय तसं कुठं स्मारकाला अशा जागा उभा करून सगळ्या महापुरुषांना एकत्र कुठं जोडून की वेगळी प्रेरणा महाराष्ट्रात तसं कुठं ठिकाण नसेल असं ठिकाण माझ्या मनाड खोऱ्यातल्या जनतेला नदी किनारे उभा करून महाराष्ट्रातून लोक पाहायला येतील असं मला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय असा आमचा मानस आहे. माझ्या महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या माध्यमातून सर्व महिलांना लघु उद्योग उभा करण्यासाठी जे गव्हर्नमेंटनं बजेटची तरतूद करून ठेवलेली आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं की ज्याला शासन हमी असते त्या हमीतून लघु उद्योग प्रत्येक गावची 100, 50, 200 महिला उभा करून त्याला सुंदर अशी बाजारपेठ उभा करून द्यायची आहे हे आमचा मानस आहे. आणि ते महिला स्वतःच्या पायावर उभा टाकून काहीतरी वेगळं करून दाखवून ही आम्हाला एक हरित क्रांती तिथं घडून दाखवायची आहे. त्यानंतर मी निवडून आल्याच्या आठवड्यामध्येच नवीन महिलांसाठी पतसंस्था उभा करून महिलांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा कसा करून देता येईल नवनवे उद्योग कसे करता येतील असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून महिलांसाठी खंडाळी सर्कलसाठी खास करून सुंदर अशी पतसंस्था उभा करून माझ्या गोरगरीब जनतेला माझ्या एक एक शिळी सांभाळणाऱ्या महिलेला उद्योगामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. काही उमेदवार तुम्हाला मला सांगावं वाटतं खेदानं प्रचाराला गेले माझ्या एका महिलेच्या घरी 5-7 शेळ्या होत्या. आज हजारो कोटीचे मालक आहेत. प्रत्येक ठिकाणी पाया पडत असताना जिथं शेळ्या होत्या त्या माझ्या माता भगिनीची ती पाय शिवली नाही आणि नाकाला असा रुमाल लावून ती गेले. त्या माझ्या मातेच्या मनात काय वाटलं असन हे त्यांना जागा दाखवून देण्यासाठी येणाऱ्या 5 तारखेला माझी प्रत्येक मायमाऊली त्यांना धडा शिकून शिट्टी या चिन्हासमोर बटन दाबून मतपेटीत रूपांतर करून 7 तारखेला त्याला समुद्राच्या पातळाशी घालणार आहेत. पुन्हा त्यांचे नाव तुम्हाला कधी दिसणार नाहीत. अशा माझा सर्व मनाड खोरातील सगळ्या जाती धर्माचा बांधव हे त्याला जागा दाखवली सोडणार नाही. मी मतदार राज्याला सांगतोय हे लोक भ्रष्टाचारी आहेत, शोषण करणारे आहेत. तसंच माझ्या वरोटी गावातले बांधव यशवंत भाऊ सुरणार यांच्याकडून डोनेशन रूपानं पैसे घेऊन त्यांच्याच गावात शाळा उभारून त्यांना 10-5 वर्षे वापरून त्याला शाळेहून काढून टाकलं. त्या माझ्या फादरानं हायकोर्टापर्यंत लढाई लढली, कुठेतरी अपयश आलं पण तो हरला नाही. त्या गावात पद्धतशीररित्या त्याला येऊ दिलं. गावकऱ्यानं ठरवलं आता कसं रे बाबा तुझं गाव कुठं आहे, तू करतोस काय, किती शोषण करणार. त्या माझ्या बांधवानं 7 पिढ्याचा श्राप दिलाय. हे कुठं फेडणार तुम्ही पाप. निवडून यायचं तर तुम्ही स्वप्न बघू नका.
तुम्ही पापाच्या मोठ्या अलट 50 फूट खड्ड्यामध्ये दोन्ही उमेदवार आहेत. एक उमेदवार रुई गावामध्ये आमच्या बाईट देतो, त्याला बोलता येते का बघा हो. तो उमेदवाराचा पती, त्याला पंचायत समिती काय माहिती नाही, कुठं व्हिडिओ बसतो ते माहिती नाही. पैशाच्या जीवावर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला हक्क तुम्ही हिसकावून घ्यायचा प्रयत्न करणार असाल, ही मन्याड खोऱ्यातली जनता वाहतं पाणी पिलेली आहे. तुम्हाला मोठ्या लटपुरामध्ये ढकलून दिल्याशी राहणार नाही असं मला विश्वास आहे. एवढं सांगतो. येत्या 7 तारखेला निश्चितच तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रस्थापिता विरुद्ध विस्थापिताची ही लढाई. प्रस्थापिता विरुद्ध विस्थापिताची निवडणूक अखेर कोणाच्या दिशेने जाते हे पाहायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.